माझ्या दृष्टीनं हे अर्थसंकल्प बऱ्याच चांगल्या प्रमाणात इंडस्ट्रीला आणि देशाला फायदा देणारा आहे. तर 3 लाख कोटी घरं बांधली जाणार आहेत. ह्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं इंडस्ट्री व हाऊसिंगला खूपच मोठा फायदा आहे. मध्यमवर्गीय माणसाच्या खिशात ह्याच्यामुळे दरमहा 1500 रुपये ॲडिशनल पडतील. नमस्कार. आजच्या अर्थसंकल्पात जेव्हा सुरुवात झाली सुमारे 11 वाजता त्यावेळेला सेन्सेक्स होता 80,600च्या दरम्यान. बंद झाला तेव्हा 79,800च्या दरम्यान 700 पॉईंट घसरला. पण माझ्या दृष्टीनं हे अर्थसंकल्प बऱ्याच चांगल्या प्रमाणात इंडस्ट्रीला आणि देशाला फायदा देणारा आहे. इन्फ्लेशन स्टेबल आहे. 4%चं टार्गेट आहे. पेरिशेबल गुड्स सरप्लस ते सप्लाय होण्याच्या दृष्टीनं, कॉमन मॅनला पोचण्याच्या दृष्टीनं बरेच प्रयत्न केले जात आहेत. प्रॉडक्टिव्हिटी व इतर महिला उद्योग ह्या सगळ्या बाबतीत आज अर्थसंकल्पात बराच उल्लेख केला गेला. पण पहिले म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर पुश जे मॅडम म्हणल्या, तर 3 लाख कोटी घरं बांधली जाणार आहेत. ह्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं इंडस्ट्री व हाऊसिंगला खूपच मोठा फायदा आहे. महिला डेव्हलपमेंट, विमेन लेड डेव्हलपमेंट, 3 लाख कोटी फॉर स्कीम्स लेड बाय विमेन, खूपच मोठा पुश आहे. MCCIने ह्याच्याकरता एक स्वतःचं विमेन सेंटर काढलंय, विमेन सेंटर फॉर एक्सलन्स, आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा त्याच्यात सहभाग करतोय. माझ्या दृष्टीनं हे अतिशय महत्वाचं असेल. MSMEsनं बराच सपोर्ट दिला जावा अशी बहुतेक अर्थसंकल्पात मॅडमनी मांडलेलं होतं. माझ्या दृष्टीनं टर्म लोन विदाउट कोलॅटरल हा अतिशय मोठा फायनान्सिंगचा भाग आहे. आणि क्रेडिट गॅरंटी स्कीम्स फॉर 100 crores हा खूप मोठी ही उडी आहे. आणि हे खरंच जर सुलभतेने त्यांनी राबवलं तर माझ्या दृष्टीनं क्रेडिट गॅरंटी फी भरायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. आणि पब्लिक सेक्टर बँक्स स्वतःचे रिसोर्सेस वापरून ही न्यू असेसमेंट स्कीम ह्याने राबवावे असं मॅडमनी म्हणलेलं आहे. न्यू मेकॅनिझम हे कोविडच्या काळात जेव्हा त्यांनी NPAs अवॉइड करायला इम्प्लिमेंट केलं होतं त्यावेळेला त्यानं ही लिमिट 5 कोटीवरती नेली होती. आणि ह्याच्यामुळे छोट्या उद्योगांना खूप त्याचा फायदा झाला. मुद्रा लोन सुद्धा 10 लाखावरनं 20 लाखावर नेलेले आहेत. अतिशय महत्वाची एक आज त्यांनी घोषणा जी केली की ट्रेड स्कीम, ज्याच्यामुळे मोठ्या कंपन्या ज्या ट्रेड प्लॅटफॉर्मवरती रजिस्टर होऊन त्याच्यामध्ये कारोबार करतात, ही लिमिट 500 कोटीवरनं 250 कोटीवर खाली आणलेली आहे. त्याच्यामुळे 700 अधिक कंपन्या ह्या ट्रेड्स प्लॅटफॉर्मवरती रजिस्टर होऊन व्यवहार चालू करतील अशी कल्पना सुद्धा आहे. सिडबीनी नवीन 24 ब्रांचेस उघडायचं मान्यता जर दिलेली असेल तर ह्याचा SMEsला खूपच फायदा होईल. ई कॉमर्स एक्सपोर्ट हब ह्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही. त्यानंतर इंटर्नशिप इन 500 कंपनीज, 500 मोठ्या कंपन्यांमध्ये 1 कोटी लोकांकरता 12 महिन्याची स्कीम अशी जर त्यांनी घोषित केली असेल तर 5,000 रुपये महिना हे आणि 6,000 रुपये वन टाइम अशी ट्रेनिंग कॉस्ट अशी त्या इंटर्नला मदत होईल. आणि कंपन्या त्याचं ट्रेनिंग कॉस्ट हे स्वतःच्या खर्चात टाकतील. ह्या इनिशिएटिव्हमुळे माझ्या दृष्टीनं खूप युवकांना फायदा होईल. 4.1 crore म्हणजे 41 म्हणजे 4 कोटी 10 लाख
इंटर्न्सना या वर्षात किंवा या वर्षात नाही, पुढल्या 5 वर्षात फायदा होणार आहे. म्हणजेच दरवर्षी 80 ते 82 लाख युवकांना ह्याचा फायदा घेता येईल. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल पार्क्स 12 नवीन आयोजित केले जाणार आहेत आणि हाऊसिंग ह्याच युवकांना हाऊसिंग सुद्धा मिळेल ह्याच्याकरता डॉर्मेटरी टाईप हाऊसिंग ते तयार करणार असतील. त्यानंतर व्हॉलंटरी क्लोजर ऑफ LLPs इंटर्न्सना या वर्षात किंवा या वर्षात नाही, पुढल्या 5 वर्षात फायदा होणार आहे. म्हणजेच दरवर्षी 80 ते 82 लाख युवकांना ह्याचा फायदा घेता येईल. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल पार्क्स 12 नवीन आयोजित केले जाणार आहेत आणि हाऊसिंग ह्याच युवकांना हाऊसिंग सुद्धा मिळेल ह्याच्याकरता डॉर्मेटरी टाईप हाऊसिंग ते तयार करणार असतील. त्यानंतर व्हॉलंटरी क्लोजर ऑफ LLPs म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप्स ही फॅसिलिटेट केली गेलेली आहे. आय थिंक माझ्या दृष्टीनं हे ईज ऑफ डुईंग बिझनेस करता त्यांनी केलेलं असावं. स्टॅम्प ड्युटी मॉडरेशन ह्याच्यामध्ये फाईन प्रिंटमध्ये काय आहे मला कल्पना नाही, पण स्टॅम्प ड्युटी मॉडरेट होईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी विकसित भारतसाठी न्यूक्लिअर एनर्जी बऱ्याच प्रमाणात ते छोटे रिॲक्टर्स R&D फॉर सेटिंग अप न्यू रिॲक्टर्स ह्याच्याबद्दल ही घोषणा केली गेली. त्यानंतर इनोव्हेशन, रिसर्च आणि प्रोटो डेव्हलपमेंट हे प्रायव्हेट सेक्टर R&D मधनं प्रोडक्टिव्हिटी, लेबर आणि इतर गोष्टींसाठी सुद्धा ह्याच्यात चालना मिळावी. लँड रिफॉर्म मध्ये त्यांनी अतिशय मोठी योजना, जसं शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट उघडायला त्यांनी एक 15-20 वर्षापूर्वी जी स्कीम काढलेली होती ती खूपच अवेटेड होती. लँड ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये अर्बन प्लॅनिंग युसेज, UL पिन टू बी अलॉटेड, सर्वे ऑफ मॅप्स टू बी डन, लिंकिंग टू फार्मर्स रजिस्ट्री, हे खूपच महत्वाची ही स्कीम असेल. आणि माझ्या दृष्टीनं लँड रिफॉर्म्स ह्या बाबतीत खूपच भारतात एक रिफॉर्म होईल असं माझं म्हणणं आहे. FDI रूल सुद्धा सिम्प्लिफाय करायचं मॅडमचं म्हणणं होतं. बघावं लागेल त्यांनी काय त्याच्यात म्हणलेलं आहे, न्यू पेन्शन स्कीम मध्ये काय सांगितलेलं आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे फिस्कल डेफिसिट 4.9% वरती त्यांनी आणून ठेवलेला आहे. याचा अर्थ आमदनीपेक्षा फक्त 4.9% जादा गव्हर्नमेंटचा खर्च असेल आणि ह्याच्यामुळे फिस्कल कन्सॉलिडेशन हा खूप मोठा भाग गव्हर्नमेंटनी साधलेला आहे. TDS मध्ये रॅशनलायझेशन आणण्याच्या दृष्टीनं आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस करता गव्हर्नमेंटनी प्रयत्न केलेला आहे असं वाटतं. SOP जेव्हा आपल्याला लक्षात येईल त्यावेळेला समजेल की हे खरं किती ईज ऑफ झालेलं आहे. एंजल टॅक्स फॉर ऑल स्टार्टअप्स असं मॅडमनी जे म्हणलं ते जर खरोखरीच म्हणजे इट इज अ ड्रीम कम ट्रू, तर स्टार्टअप हे भारतातली ही सर्वात मोठी इनिशिएटिव्ह आहे. आणि स्टार्टअपचा जर हा टॅक्स मॅडमनी जर वेव ऑफ केलेला असेल तर माझ्या दृष्टीनं हा एक खूपच मोठा फायदा या छोट्या लोकांकरता आहे. शेवटचं म्हणजे पर्सनल टॅक्स खूप रेक्टिफाय करून रॅशनलाइज करून आज मॅडमनी 3 लाखापर्यंत 0 ते 3 ते 7, 7 ते 10, 10 ते 12, 12 ते 15 आणि 15च्या पुढे असे टप्प्यात 0, 5, 10, 15, 20 आणि मग त्याच्या पुढे 30 ऑनवर्ड्स अशी मॅडमनी घोषणा केलेली आहे. माझ्या दृष्टीनं मध्यमवर्गीय माणसाच्या खिशात ह्याच्यामुळे दरमहा 1500 रुपये ऍडिशनल पडतील टॅक्स वाचवल्याच्या रूपाने. माझ्या दृष्टीनं ही खूप मोठी बाब आहे. धन्यवाद.